नमस्कार, शर्मिलाज किचनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत। तर आज आपण तांदळाचे खिचे पापड बनवणार आहोत। तर छान असे योग्य प्रमाणात सामान घेऊन बनवलेले तांदळाचे खिचे पापड। तर छान असे कुरकुरीत तांदळाचे पापड तयार होतात। तर चला बनवूया। तर तांदळाचे पापड बनवण्यासाठी मी तांदूळ स्वच्छ धुवून सावलीमध्ये सुकून ते दळून आणलेले आहेत। तर अशा प्रकारे मी हे पीठ दळून आणलेलं आहे। तर आता या पिठाची उकड काढून घ्यायची आहे। तर त्यासाठी आपल्याला पीठ मोजून घ्यायचं आहे। तर मी आता कपाच्या साहाय्याने मोजून घेणार आहे। तर पीठ मोजून घेताना अशा पद्धतीने पीठ भरून घ्यायचं आहे। दाबून असं घ्यायचं नाहीये। तर असंच हलक्या हाताने असं वरून भरायचं आणि वरून असं हात फिरवून घ्यायचा। तर अशा पद्धतीने मी हे मोजून घेते। तर मी 3 कप घेते, म्हणजे त्या प्रमाणात आपल्याला पाणी ठेवायचं आहे। तर अशा पद्धतीने मी हे मोजून घेतलंय। आता आपण पाणी ठेवून देऊया उकड घेण्यासाठी। तर आता हे पीठ आपण पिठानुसार आपल्याला पाणी उकळत ठेवायचं आहे। तर मी 3 कप पीठ घेतलेलं होतं। तर मी 5 कप मी पाणी ठेवणार आहे। 4.5-5 कप तुम्ही ठेवलं तरी चालेल। तर एवढं पाणी ठेवायचं प्रमाणात, त्याच्यापेक्षा जास्त पाणी ठेवायचं नाहीये किंवा कमी सुद्धा ठेवायचं नाहीये। तर मी असं 4.25 कप असं पाणी ठेवून दिलेलं आहे। तर आता हे आपण छान असं उकळून द्यायचं आहे। तर आता ह्या पाण्याला उकळी आली। आता याच्यामध्ये आपण साहित्य घालूया। तर मी 1 चमचा पापड खार घालून घेते। याच्यामध्ये जिरं घालते, 1-1.5 चमचा असं जिरं घातले। 1.5 चमचा जिरं घालून घेते। हिंग घालते, अर्धा चमचा। आता याच्यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ घालायचं आहे। जास्त मीठ घालायचं नाहीये, नाहीतर पापड खारड होण्याची शक्यता असते। तर आता हे पाणी छान उकळलंय। आता याच्यामध्ये आपण पीठ घालूया। तर पीठ पूर्ण असं घालून पूर्ण असं ढवळून घ्यायचं आहे अशा पद्धतीने, म्हणजे पीठ घालताना गुठळ्या नाही झाल्या पाहिजेत त्याच्यामध्ये। तर अशा पद्धतीने हे पीठ घालून पूर्ण असं ढवळून घेतलंय। तर थोडा वेळ असं गॅस बारीक करून आपल्याला ढवळत राहायचं आहे, म्हणजे पीठ छान असं शिजलं जातं। तर व्यवस्थित पीठ शिजलं पाहिजे। पीठ व्यवस्थित शिजलं तर पापड छान येतात, नाहीतर पापडाला तडा जातात। म्हणून पिठाची शिजवण्याची प्रोसिजर आहे ती व्यवस्थित झाली पाहिजे। तर अशा पद्धतीने हे पूर्ण आपल्याला चमच्याने वर खाली करून घ्यायचं आहे। तर आता हे पीठ छान असं मिक्स झालेलं आहे, व्यवस्थित असं करून घ्यायचं। आता याच्यावर आपल्याला झाकण देऊन 10 मिनिटं लो गॅस करून ठेवून द्यायचं आहे वर। तर आता 10 मिनिटं झालेत। तर आपण आता गॅस बंद करूया आणि त्यानंतर सुद्धा अर्धा तास आपल्याला असंच झाकण देऊन ठेवून द्यायची आहे। तर आता अर्धा तास झालेला आहे। आता झाकण काढून आपण परातीमध्ये हे पीठ काढून घेणार आहोत। तर आता हे परातीमध्ये काढून घ्यायचं। तरी सुद्धा पीठ खूप गरम आहे, तुम्ही वाफ बघू शकता। तर आता आपल्याला हे गरमच मळून घ्यायचं आहे। तर आता हे चमच्याचं पूर्ण काढून घेते। तर आता आपल्याला हे पीठ तांब्याच्या साहाय्याने आपण मळून घेणार आहोत। तर असं केल्याने जर गुठळ्या असतील मध्ये राहिलेल्या क्वचित, तर त्या निघून जातात आणि पीठ सुद्धा छान मळलं जातं।
तर गरम गरमच पीठ मळल्याने पीठ छान असं तयार होतं. तर आता हे मळून झालं आहे. आता हाताला चटका सुचेल या पद्धतीने पीठ आहे, म्हणजे गरमच आहे पण हाताने मळू शकतो आहे. तर आता हे मी मळून ठेवलेलं आहे. तर आता ह्या पिठाला आपण पुन्हा मळून घेणार आहोत. तर हाताला तेल लावून घ्यायचा आणि पीठ मळून घ्यायचं. तर मी 2 गोळे केलेत. तर आता त्यामधून सुद्धा मी अर्धा गोळा काढून ठेवणार आहे आणि हे पीठ आपल्याला झाकून ठेवायचं आहे, म्हणजे गरमच राहील. तर पापड करताना तर गरम गरमच करायला घ्यायचे आहेत, म्हणजे व्यवस्थित असे पापड तयार होतात. तर आता मी असं लांबट आकाराचं रोल केला आहे. तर आता हे मी गोळे एका आकाराचे करून घेते. तर अशा पद्धतीने सुरीला तेल लावून आपल्याला हे कापून घ्यायचे आहेत. तर असे एका आकाराचे मी गोळे तयार करून घेते आणि हे गोळेसुद्धा आपल्याला पॅक असं उघडे ठेवायचे नाही आहेत, तर पिशवीमध्ये पॅक करून ठेवायचे आहेत, म्हणजे लागेल तसे आपण घेऊ शकतो. तर अशा पद्धतीने मी हे गोळे तयार करून घेते, म्हणजे आपल्याला पापड करायला सोपे जातील. तर आता पूर्ण आपले गोळे तयार करून झालेले आहेत. आता आम्ही प्लास्टिकच्या साहाय्याने पापड लाटणार आहे. तर मी प्लास्टिकचं पिशवी घेतलेली आहे, ती फाडून अशी त्यावर थोडंसं तेल लावून घ्यायचं. जास्त तेल लावायचं नाही, नाहीतर तेलकट असा वास येतोय, त्यामुळे थोडंच तेल लावून घ्यायचं आहे. तर अशी पिशवी फोल्ड करायची वरून आणि त्यावर आपण वाटीच्या साहाय्याने पापड आपण मोठा करणार आहोत. तर अशा पद्धतीने तुम्ही पाहू शकता, अशा पद्धतीने वाटीने असं पसरवून घ्यायचा. तर छान असा पापड असा पसरला जातोय. तुम्ही पाहू शकता छान असा पापड तयार झालेला आहे. तर आता हा मी प्लास्टिकवर काढून ठेवते. तर मी सध्या थोडेच इथे पापड बनवते, त्यामुळे मी इथे काढून ठेवते. तर आता दुसरा मी लाटण्याच्या साहाय्याने बनवून दाखवणार आहे. तर तुम्ही लाटण्याच्या साहाय्याने सुद्धा बनवू शकता. तुम्हाला जी पद्धत सोपी वाटेल त्या पद्धतीने तुम्ही पापड बनवू शकता. तर अशा पद्धतीने मी पूर्ण असे पापड तयार करून घेणार आहे. तर हा सुद्धा पापड असा छान झालेला आहे. तर तुम्ही पाहू शकता, वाटीने सुद्धा पटकन पापड तयार होतो आणि लाटण्याने सुद्धा पटकन तयार होतो. तर तुम्हाला जी पद्धत योग्य वाटेल त्या पद्धतीने तुम्ही बनवू शकता. तर अशा पद्धतीने मी पूर्ण पापड तयार करून घेणार आहे आणि मी उन्हातच सुकवणार आहे. तर उन्हामध्ये पटकन सुकले जातात. तर दिवसभरात हे पापड छान असे कडक सुकले जातात. तर आता हे पापड मी पूर्ण असे तयार करून घेतलेले आहेत. तर आता हे मी उन्हामध्ये ठेवलेले आहेत. तर तुम्ही पाहू शकता. बस. तर आता हे पापड संध्याकाळी छान असे कडक असे सुकलेले आहेत आणि तुम्ही पाहू शकता जिरंसुद्धा छान दिसतं ह्याच्यावर आणि जिऱ्यामुळे थोडे पापड आपले पिवळसर होतात, पण छान असे दिसतात. तर तुम्हाला जर थोडे तिखट पाहिजे असतील तर ह्यामध्ये तुम्ही मिरची पावडर घालू शकता. तर छान असे हे पापड आपले तयार झालेत. आता मी परातीमध्ये काढून घेतलेत पूर्ण. आता हे पापड खूप सुंदर असे दिसतात. तर आता हे आपण तळून घेणार आहोत. तर मी आता तळून बघणार आहे. तर तुम्ही पाहू शकता छान अशी जिरंसुद्धा छान दिसतं याच्यावर.
आणि कडक असे फुगतात एकाच दिवसामध्ये. आता तेल गरम झाले, त्यामध्ये पापड तुम्ही पण फक्त छान असा फुलतोय. तर अशा पद्धतीने हे आपण 3-4 असे पापड तळून बघणार आहोत. तर त्यासाठी खूप तेल गरम करून द्यायचं, मगच पापड तळायचे, म्हणजे छान असे फुलले जातात. तर तुम्ही पाहू शकता किती पापड फुलतोय. तर त्या पद्धतीने असे पापड तयार होतात. तर योग्य असं सामान व्यवस्थित घेतलं तर छान असे टेस्टी आणि व्यवस्थित पापड तयार होतात. थोडं सुद्धा पापड खार किंवा मीठ जास्त कमी झालं तर पापड बिघडले जातात. म्हणून व्यवस्थित असं सामान घेऊन आपण तयार करू शकतोय. तर तुम्ही पाहू शकता छान असा दुप्पट तिप्पट पापड फुलला गेला आहे. तर असे मी अजून पापड तळून घेते थोडे. तर अशाच पद्धतीने तुम्हाला सुद्धा पापड बनवायचे असतील तर शर्मिलाज किचनला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा.